साहिल लोंगले कमालीची गोलंदाजी, आकाश गायकर सेकंड ओव्हर, डेंजरस बॉलिंग अभि देवघरे या टीमला संपूर्णपणे त्याने बांधलं. ऋतिक दळवी शेवटच्या षटक, केपी काय कमालीची बॅटिंग त्याने केली. मॅचला देखील सुरुवात झाली. मोहन पारधी, विजय पवार चांगलं षटक, कुणाल दाभणे, अमोल भोईर देखील या स्क्वॉड मध्ये होता. सगळे यंगस्टर्स आहेत. मला असं वाटते केपी आणि अमोलच फक्त आणि कुणाल हे 3 वरिष्ठ खेळाडू आहेत अभि सोडून. सगळ्यांचे अभिनंदन. वेल प्लेड, रिअली वेल प्लेड. मजा आली करत सामना जिंकला. खालापूर टीमचे देखील मनापासून आभार. तुमचेही आभार. आणि आता आभार व्यक्त करून आपण थेट जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे जोडले गेलेत माझे दोन्ही समालोचक मित्र. एका बाजूला ते आमचे कर्जत तालुक्यातील अत्यंत हुशार आणि शांत स्वभावाचे समालोचक अजयजी डायरे, आणि त्यांना साथ देतील एनर्जेटिक मयूरजी कांबळे. धन्यवाद समीर सोमने सर. मॅचला सुरुवात झालेली आहे आणि पहिले दोन्ही बॉल डॉट आलेले आहेत. तिसरा बॉल फिल्डिंग कव्हर मधून चेंडू काढलाय. फिल्डिंग दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगवान धावले दोन्ही खेळाडू. 2 धावांनी श्री गणेशा केला. तो मात्र उरण तालुक्यातून दाखल झालेला बीसीसी बेनकळ संघाने. 3 चेंडू मध्ये आणि 2 धावांनी हा श्री गणेश आहे. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ पहिल्यांदा बीसीसी बेनखळ टीमच्या विरोधात खेळतोय. बेनखळ संघ पहिल्यांदा उरण तालुक्यातून कर्जत तालुक्यामध्ये दाखल झालाय मनसे रायगड चषकाची ही स्पर्धा खेळण्यासाठी. फटका या ठिकाणी पुन्हा कव्हरच्या दिशेने टार्गेट केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू थोडी मिसफील करतोय. वन्स अगेन बॅक टू बॅक दुहेरी धावा इथून कंप्लीट केला जात आहे. काय वेग राखलाय भावनेश ठाकूर आणि जुगल घरतने. बॅक टू बॅक दुहेरी धावा घेतला आणि स्कोर पहिल्या ओव्हर मध्ये तो 4 बॉल मध्ये 4. मिताली 11 श्री गणेश कासगाव. खर तर या संघाची गोलंदाजी धारदार आहे आणि धारदार गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा संघ आहे मिताली 11 श्री गणेश कासगाव. पहिला गोलंदाज करण लहान आहे. 5वा चेंडू फटका आहे भावनेश ठाकूरचा. यावेळेस मात्र चेंडू सीमा पार. पहिली बाउंड्री आली ती मात्र बीसीसी बेनकळ टीम साठी. जे कल्पेश हे लक्षात असू द्या, फलंदाज तुम्हाला केव्हाही वाटलं की चेंडू थोडा खराब झालाय तर तुम्ही पंचांकडे डिमांड केव्हाही करू शकता. तुम्हाला नवीन चेंडू लगेचच दिला जाईल. हे सर्व फलंदाजांवरती अवलंबून आहे. लास्ट बॉल होता. भावनेश ठाकूरचा जलवा ठोकलाय सिक्सर. नकोय. पहिल्या ओव्हर मध्ये भावनेश ठाकूरने धावा केल्या. टोटल 14 धावा. 1 साइड बॅटिंग त्याने पहिल्या ओव्हर मध्ये केली आणि करण लहानेवरती तडाखेबंद बॅटिंगने स्कोर उभारलाय तो 14. दोन्ही संघ आपण याची नोंद घ्या की 5 षटके आपल्याला 25 मिनिटात झालीच पाहिजेत. रात्रीचे 2 वाजलेत आणि पहिल्या फेरीतील चौथा सामना आहे. उरण तालुक्यातून दाखल झालेला बीसीसी बेनखळ या संघाचा या वर्षीच्या सीझनचा जर परफॉर्मन्स पाहिला, टोटल 12 ट्रॉफीज या संघाने जिंकल्यात. त्यातील 9 ट्रॉफीज या मात्र डे फॉर्मॅट मध्ये आणि 3 ट्रॉफीज मात्र नाईट फॉर्मॅट मध्ये जिंकल्यात. तो उरण तालुक्यातील यावर्षी 12 ट्रॉफी जिंकणारा हा बलाढ्य संघ आहे. तर त्यांच्या विरोधात अंबरनाथ तालुक्यातील अर्थात वांगणी परिसरातील मिताली 11 श्री गणेश कासगाव या संघाने देखील जवळपास 10 ट्रॉफीज या वर्षीच्या सीझन मध्ये जिंकल्यात. त्यामुळे हा देखील एक नामवंत संघ आणि गोलंदाजीचा तोफखाना म्हणून ओळखला जाणारा हा संघ. पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा खर्च केला. त्यानंतर आलाय तो राज लहाने. राजचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पहिली वेगाने धाव घेतली. सिंगल रन. इथून फिल्डिंग झाली असती तर कदाचित रनआउटची विकेट कमावता आली असती. पण बीसीसी बेनकळ संघासाठी भावनेश ठाकूर जो लेफ्ट हँड बॅटर आहे त्याच्या बॅट मधून पहिल्या ओव्हर मध्ये 6 बॉल मध्ये 14 आले आणि त्याच्यावरती हिटिंगची जबाबदारी ती जुगल घरतने दिलेली आहे. जुगलला माहिती आहे की दुसऱ्या बाजूने मी संयमी खेळी साकारेल. आक्रमण मात्र भावनेश ठाकूरलाच करायचं आणि राज लहानेने इथून मात्र फिल्डिंग मध्ये थोडा चेंज केलाय.
पॉवर प्ले दुसरं इथून सुरू आहे. 2 खेळाडू ऑन साइड लाईट मिड विकेट. काऊ फेस मध्ये एक फुल टॉस मिड विकेट कडे खेळाडू तैनात आहे. समोर चेंडू आहे. एकच धाव मिळेल. भावनेश ठाकूर इथून मात्र सिंगल घेईल आणि स्कोर 1 ने वाढत असताना बीसीसी बेंडकल संघाचा स्कोर येतो मात्र 16 धावा. मनसे रायगड चषकामध्ये कर्जत खालापूर लढत झाली आणि तिथे कर्जत संघाने विजय संपादन केला. खालापूर संघाने देखील काय दमदार बॅटिंग केली. 2 ओव्हर 36 पाहिजे होता. सामना 1 बॉल 7 पर्यंत पोहोचला होता. म्हणजे मागच्या 11 बॉल मध्ये 29 धावांनी सामना मात्र रफटफ बनवला होता खालापूर संघाने देखील. गोलंदाज सय्या राजला आणि वेगवान बॉलर. समोर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट चेंडूची फेक केली. या धावात रोखायच्यात खरं तर मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाला. कारण एक्स्ट्राच्या धावा जेव्हा जेव्हा जातात तेव्हा जेव्हा मॅच एखाद्या धाव्याने संघ पराभूत होतो ना तेव्हा याच एक्स्ट्रा धाव्यांची नोंद विशेषतः संघाकडून त्याचं अनालिसिस केलं जातं. गोलंदाज राज पुनश्च एकदा तयार. दोनही पायांच्या मधून काढलाय राज लहानेने हा चेंडू. बीसीसी बेंडकल संघाचा जुगल घरत ज्याने आतापर्यंत एक सिंगल रन फक्त केलेली आहे तरी देखील सुरुवातीलाच रिव्हर्स अटेम्प्ट तो करतोय पण इथून मात्र अनसक्सेस तो ठरलाय. आणि राज लहानेचं षटक मात्र 3 बॉल राजने टाकले 3च धावा त्याने दिलेल्या आहेत. थोडा कमबॅक करतोय मिताली 11 श्री गणेश कासगाव. पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या 14 धावा संख्येनंतर राज लहानेची ही जबरदस्त गोलंदाजी. फुलटॉस आहे. जुगल घराचा फटका फसलाय आणि झटका आहे तो बीसीसी बेंडकल संघाला. जुगल इथून आउट. चला नवीन बॅटर जास्त वेळ घेऊ नका आपण प्लीज. जुगल घरतला इथून परतावा लागलाय. भावनेश ठाकूर आक्रमण करत होता. जुगलने थोडा सावध पावित्र्य घेतला पण दुसऱ्या ओव्हर मध्ये खरं तर ताबा सुटला फलंदाजीवरचा आणि जुगलचा हा फटका मात्र फसला. जुगल घरत आउट झाला. बीसीसी बेंडकल संघ पहिल्यांदा कर्जत तालुक्यात आलाय आणि पहिल्यांदा आल्यानंतर मात्र त्यांना जणू काही जम्मू काश्मीर सारखंच वातावरण इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि तो चांगला खेळ मिताली 11 श्री गणेश कासगाव टीमच्या विरोधात पेश करत असताना नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वरती तुम्ही बघू शकाल. नवीन बॅटर आल्या मैदानाच्या आतमध्ये मृगांग. मृगांगची बॅटिंग कशी होईल हे देखील तेवढंच पाहणं उत्सुकतेचं आहे. ऑन साइडला अलोंग दी कार्पेट चेंडू चाललाय. खेळाडू पुढे सरसावलेत. बॉल इथून कव्हर अप केला. एकच धाव मिळेल. आता खरं तर जे मोठे फटके खेळायचे स्कोर उभा राहायचा आहे त्यासाठी भावनेश ठाकूर जो लेफ्ट हँड बॅटर आहे त्याच्याकडे ती कॅपॅसिटी आहे. हाय पोटेन्शियल बॅटर आहे आणि त्याला थांबवण्यासाठी मिताली 11 श्री गणेश कासगावचे प्रयत्न आहेत. याआधी दोन्ही संघ कधीच एकमेकांच्या विरोधात खेळले नाहीत. त्यामुळे दोघांना एकमेकांचे डावपेच माहीत नाहीत. पूर्णपणे दोघांसाठी अनोळखी असणारे हे संघ आहेत. गोलंदाज तयार राज. भावनेश ठाकूर लेफ्ट हँड बॅटर या संघाचा ओपनर. डायरेक्ट हिट तर केली विकेट किपरने. पंच त्या ठिकाणी तटस्थ आहेत. ओव्हर नंबर 2 राज लहानेचं हे षटक. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला आणि स्कोर आहे तो मात्र बीसीसी बेंडकल संघाचा 18. चला टीम मीटिंग घेऊ नका कासगाव संघ. उशीर खूप झालाय. मॅचेस अजून बाकी आहेत. टोटल आजच्या रात्रीतल्या 4 मॅचेस बाकी आहेत ही मॅच पकडून. या लढतीनंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना होईल तो मात्र गार्गी 11 कानोर बॉयज आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान ढवळेपाडा. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. जय हनुमान ढवळेपाडा आणि त्याचबरोबर गार्गी 11 कानोर बॉयज. सेकंड राऊंडची पहिली मॅच होईल. बीसीसी बेंडकल टीमने 2 ओव्हर मध्ये 9च्या सरासरीने 18 धावा केल्या. मृगांग जो मैदानाच्या आतमध्ये उतरला नवीन बॅटर राईट हँड बॅटर आहे. खरं तर या खेळाडूची
खासियत आहे मात्र इनिंग बॅलन्स करणं. भावनेश ठाकूर जर आक्रमण करत असेल ना तर त्याला चांगली साथ जर कोण देत असेल तर तो बीसीसी बेंडकर संघाचा मृगांक, जो सिंगल डबलने आपल्या संघाची इनिंग बॅलन्स करून संघाला फलंदाजीमध्ये एक स्थिरता आणण्याचं काम मृगांक नेहमी करतो. त्याच मृगांकने पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला फटका केलाय. वेगवान फिल्डिंग आहे. मिताली 11 श्रीगणेश कासगावचे क्षेत्ररक्षक मात्र चपळ आहेत. चेंडू फलंदाजाच्या बॅटमधून निघाल्यानंतर थांबा मात्र ते घेत नाही. चेंडूवरती झडप घेऊन चेंडूला कलेक्ट करून फेक देखील तेवढाच वेगवान करतात. हेच फिल्डिंगची खासियत आहे मिताली 11 श्रीगणेश कासगावची. करण लहाने पुन्हा एकदा आलाय. 1 रन पहिल्या बॉलवरती आली. स्कोर येतो मात्र 19. षटक क्रमांक 3 आहे. भावनेश ठाकूर जितक्या जास्त चेंडू खेळेल तितकी बीसीसी बेंडकर संघासाठी धावसंख्या मोठी होण्याची चिन्ह आहेत. कारण लेफ्ट हँड बॅटर आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी भावनेश ठाकूर स्पेशली बीसीसी बेंडकर संघाचा ओळखला जातो. समोर होतं करण लहाने, वेगवान बॉलर, राऊंड द विकेटने फटका अलॉंग द कार्पेट चाललाय. सुसाट वेगाने चेंडू, लॉंग ऑफ फिल्डिंग, थोडी मिस्टेक झाली. दुसऱ्या धावेचे एफर्ट्स, 2 धावा कंप्लीट. एरर ज्या फिल्डिंग मध्ये चुका थोड्या घडतायत मिताली 11 श्रीगणेश कासगावच्या, त्याने मात्र भावनेश ठाकूरकडे सातत्याने स्ट्राईक जाते आणि त्याच भावनेशने पहिल्या ओव्हरमध्ये करण लहानेला 14 धावा ठोकल्या होत्या. पुन्हा करण त्याच्या अगेन्स्ट आहे आणि स्ट्राईक वरती येतो मात्र भावनेश ठाकूर. स्कोर मात्र चांगला उभारला आतापर्यंत. 21 धावा, एकच विकेट. जुगल घरात आउट झालाय. त्यानंतर भावनेशने पूर्णपणे एका बाजूने इनिंग सांभाळून ठेवली आहे आणि करण लहानेला पुन्हा एकदा आणलंय. कदाचित ज्या भावनेशने 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये ठोकल्या त्याच भावनेशला विकेट मी घेईल या आत्मविश्वासाने करण आला. भावनेशसाठी हा चेंडू थोडा, खरं तर जी हाईट अपेक्षित होती भावनेशला ती हाईट या चेंडूवर तेवढी आली नाही. डॉट बॉल इथून आला. स्कोर मात्र 21 वरती स्थिरावलाय. एकेका चेंडू नंतर करण देखील पूर्णपणे दोन्ही बाजूने या सामन्याला बॅलन्स करतोय. बॅटला ब्रश झालाय. मागे विकेट किपर कडे चेंडू, कुठलाही धोका नाही. बॅटर सेफ आहे पण चेंडू मात्र डॉट आहे. स्कोर येतो मात्र 21. विकेट खरं तर एकच गेलेली आहे. तेवढा दबाव नाहीये बॅटिंग करणाऱ्या बीसीसी बेंडकर वरती, पण प्रॉपर बॅट वरती चेंडू येत नाहीये. त्या कारणास्तव मोठ्या फटक्यांपासून देखील संघ दूर आहे. आमचा प्रेक्षक राजा देखील बघा, रात्रीचे 2 वाजून गेले तरी देखील मनसे रायगड चषक आदरणीय रायगड महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्रभाई पाटील यांची ही स्पर्धा, जबरदस्त नियोजन आणि आयोजन. फटका भारी आहे. भावनेश ठाकूरच्या बॅट मधून सुसाट वेगाने ठोकलाय. लॉंगेस्ट सिक्सर. रायगड जिल्ह्यातील सर्वच संघांना मनसे रायगड चषकामध्ये आणण्याचं काम जितेंद्रभाई पाटील नेहमीच करत असतात आणि हे देखील उरण तालुक्यातील हा संघ, जो संघ बॅटिंग करतोय, भावनेश ठाकूरने आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार त्याने खेचलाय. या षटकाराने स्कोर झालाय तो 27. करण लहानेचा अंतिम बॉल ओव्हर नंबर 3 चा. अंतिम बॉल होता, समोर होता चेंडू, ऑन साइडला टार्गेट केलं होतं भावनेश ठाकूरने. डॉट बॉलने ओव्हर नंबर 3 ची इथून समाप्ती झाली. स्कोर येतो मात्र 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा आणि या 27 धावा संख्येमध्ये जर पाहिलं तर 23 धावा एकट्या बॅटर भावनेश ठाकूरच्या. तुफानी आला त्याने चढवलाय. चला, दोनही टीमला मी यानंतर इन्व्हाइट करेल. सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचच्या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कर्णधार रिपोर्टिंग करतील. हनुमान ढवळेपाडा आणि त्यांच्या विरोधात गार्गी 11 कानोर बॉयज हे 2 संघ सेकंड राऊंड मध्ये पहिल्या मॅच मध्ये लढतील. त्यानंतर मात्र जय वागेश्वर देसाई आणि आता जी मॅच सुरू आहे या मॅच मध्ये विजेता संघ यांच्यामध्ये सेकंड राऊंडची दुसरी मॅच होईल.
टोटल अजूनही ही मॅच पकडली तर टोटल 4 मॅचेस आहे. 2:15 वाजलेत. पहाटेचे 6 वाजतील की काय असे चिन्ह आहेत. tenniscricket.in वरती देखील संपूर्ण टीम चांगलं काम करते. डीजे ऑपरेटर देखील चांगलं काम करतात. 3 ओव्हर 27 धावा आहेत. चौथ्या ओव्हरमध्ये राज भोईरला इन्व्हाइट केलंय मिताली 11 श्री गणेश कासगाव टीमने. वांगणी परिसरातील अंबरनाथ तालुक्यातील हा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात मात्र उरण तालुक्यातील बीसीसी बेंडखळ. भावनिश ठाकूरच्या इनिंगचं कौतुक करावं लागेल. ओपनिंगच्या भूमिकेत आलाय भावनेश ठाकूर जो लेफ्ट हँड बॅटर आहे, पण अजूनही विकेट टिकून आपल्या संघासाठी फटकेबाजी तो चढवतोय. राज भोईरचा पहिला चेंडू, मृगांगचा हा फटका ऑन साइडला, सिंगल वरती थांबलेत. ही खासियत आहे. मी आधीच म्हटलं की मृगांग जेव्हा जेव्हा खेळतो ना, भावनेश ठाकूरला एक चांगली साथ, चांगला सपोर्ट ॲज अ बॅटर म्हणून, ॲज अ पार्टनर म्हणून पार्टनरशिप बिल्ड करण्याचं काम मृगांग मात्र भावनेश ठाकूरच्या सोबत करत असतो. एकही चेंडू डॉट जाऊ न देता आपल्या सोबतीला असणाऱ्या फलंदाजाला सातत्याने स्ट्राईक वरती आणण्याचं काम मृगांक मात्र करत असतो आणि तेच काम मनसे रायगड चषकामध्ये तो करत असताना पण आता स्ट्राईक वरती येतो मात्र भावनेश ठाकूर. तुफानी हल्ला त्याने चढवलाय कासगाव टीम वरती. राजचा हा चेंडू ऑन साइडला चेंडू चाललाय, एकच धाव. एक धाव इथून मिळेल. स्कोर मात्र या सिंगल रनने तो 29 धावा. चौथ्या षटकामध्ये मृगांक शांत राहिलाय. 3 चेंडू 3 सिंगल त्याने केल्यात. कदाचित मृगांक देखील इथून आपली फलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न जरूर करेल. फटका मृगांकचा, हवेत चेंडू, यष्टी रक्षकाने पकडली, कॅच, बॅटर आउट. दुसरा झटका बीसीसी बेंडकल संघाला. मृगांक आउट झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये बीसीसी बेंडखळ संघाचा मॅच विनर खेळाडू तनिष घरत मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. तनिष घरतने बेंडखळ संघासाठी बऱ्याच स्पर्धामध्ये मॅच विनिंग खेळी साकारलेले. तो तनिष घरत जोरदार अपील, LBW, batter out. नवमीच्या निमित्ताने आयोजित केली गेलेली मनसे रायगड चषकाची भव्य दिव्य स्पर्धा. खरं तर 6 एप्रिलला रामनवमीचा हा दिवस. खरं तर हिंदू धर्मामध्ये खरं तर आपण सकाळ झाली की दिवस उजाडला असं म्हणतो, पण उद्या खरं तर आज रात्रीचे 12 वाजले की या ठिकाणी आपण श्रीराम नवमीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये श्रीराम नवमी देखील या ठिकाणी साजरी करणार आहोत. तर उद्या जल्लोषात आपण ती साजरी करणार आहोत. मी सर्वांना या ठिकाणी जरूर आमंत्रित करेल की आपण उद्या या स्पर्धेमध्ये आवर्जून या. रात्री 12 वाजले की आपण श्रीराम नवमीचा जल्लोष या ठिकाणी करणार आहोत. गोलंदाज सय्यार समोर खेळलेत. लॉंग ऑफचा खेळाडू वेगवान धावलाय, हातातून चेंडू निसटलाय, दुसऱ्याने कव्हर अप केला. वा, गुड फिल्डिंग, जबरदस्त कमबॅक होतं.
खर तर चांगली फिल्डिंग झाली या दरम्यान. खरं तर क्रिकेटमध्ये कधी कधी विपक्षी टीमच्या खेळाडू कुठलंही कारण शोधून पेनल्टी मागण्याचा प्रयत्न करतात. मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचदा गार्ड चेंज करण्यासाठी देखील काही विपक्षी टीम कडून पेनल्टीची मागणी करण्यात येते. पण गार्ड चेंज करण्याला जरी पेनल्टी नसली तरी खेळाडूंनी ती गोष्ट विशेषतः मैदानाच्या आतमध्ये टाळावी. कारण स्पर्धा लाईव्ह असतात. कॅमेरामॅनचं देखील एंट्री करणाऱ्या फलंदाजाकडे तेवढंच फोकस असतो. 2 चेंडू एक चेंडू आता बाकी आहे. अंतिम बॉल आहे राजचा. शेवटचा बॉल षटक क्रमांक 14 कंप्लीट झालं. बीसीसी बेंडकर संघाचा स्कोर आहे तो मात्र 31 धावा. जितू पाटील रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला. जितू पाटील रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला. जितू पाटील रायगडवाला. थँक्यू. चला नो टीम मीटिंग. मिताली 11 श्री गणेश कासगाव टीम. आय एम रिक्वेस्ट टू यू प्लीज कॅप्टन आपण जास्त वेळ घेऊ नका. स्कोर झालाय तो 4 ओव्हर मध्ये 31. गार्गी 11 कानोर बॉईज आणि जय हनुमान ढवळेपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी उपस्थित राहावं ही विनंती आहे. अंतिम ओव्हरचा खेळ इथून सुरू होईल. पहिल्या डावामध्ये करण लहानेने 2 षटके टाकली. धावा दिल्या त्याने आतापर्यंत 23. 1 विकेट त्याने कमावली. नाही, एकही विकेट करणला मिळाली नाही. राज लहानेने 4 धावा 1 विकेट आणि त्यानंतर राज भोईरने 4 धावा 2 विकेट अशी परिस्थिती आहे. चला फिल्डिंग आपण लावून घ्या. 5 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर मध्ये 31 धावा झाल्यात. बीसीसी बेंडकर संघाच्या उरण तालुक्यातील हा संघ आहे. बॅटिंग साठी स्ट्राईक वरती आहे तो मात्र साहिल. पहिला चेंडू बॅटला ब्रश झाला. विकेट किपरचा आता चेंडू आहे. धाव इथून मिळणार नाही. पहिला चेंडू मात्र इथून निर्धाव. प्रेक्षकांच्या टाळ्या वाजतायत. प्रेक्षका स्टँड मधून 2:15 वाजले तरी देखील प्रेक्षकांचा आवाज. मनसे रायगड चषकाची हीच तर खासियत आहे. स्पर्धा उशीर किती जरी झाला, किती वाजेपर्यंत पहाट जरी झाली स्पर्धेला, तरी देखील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद असणारी ही स्पर्धा आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांची. हवेत होता चेंडू, कलेक्शन झालं नाही. भावनेश ठाकूर बाल बचावले. विकेट किपरने डायरेक्ट हिटची चान्स घेतली नाही. त्या कारणास्तव भावनेश सेफ राहिला. आणि आता लास्ट ओव्हर मध्ये भावनेश ठाकूरच्या बॅट मधून बीसीसी बेंडकर संघासाठी किती धावा येतील. 4 बॉल बाकी आहेत. स्कोर येतो 32. 4 बॉल बाकी आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावांनी सुरुवात होती बीसीसी बेंडकर संघाची. पण सध्या स्कोर हा 32 धावा संख्ये पर्यंत आहे. 4 बॉल बाकी आहेत. भावेश लहाने राऊंड द विकेटने बॉलिंग करतो. तिसरा बॉल भावनेचा फटका ऑन साइडला. पहिली धाव वेगाने कंप्लीट. दुसरी साठी कॉल होईल का. दुसऱ्या धावेसाठी एफर्ट सुरू आहेत. आणि इथे मात्र स्ट्राईक सोडले की काय. पंचांचा निर्णय आला. भावनेश ठाकूर इथून बाद. चला नवीन बॅटर फास्ट आपण पोहोचा तिथे. 1 धाव 33 धावा. आणि ज्या भावनेश ठाकूरकडे स्ट्राईक द्यायची होती, खरं तर साहिलने तिथे थोडी चूक केली. थांबायला हवं होतं. भावनेश स्ट्राईक वरती येणार इतक्यात त्याने मात्र जागा सोडली आणि त्या ठिकाणी भावनेशला रनआउट व्हावं लागलं. 1 रन ऍड झाली. 33 धावा आहेत. 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे.
3 बॉलचा खेळ बाकी आहे. बीसीसी बेंडकळ संघाने पहिल्या ओव्हरमध्ये मात्र प्रभावित केलं होतं आपल्या बॅटिंगने. त्यानंतर मात्र भावनेश ठाकूरकडे फार कमी चेंडू आले आणि त्याचा फायदा कासगाव टीमला. भावेश लहानेचा हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, आउटसाइड द ऑफ हा चेंडू वाईड. एक धावा ऍड होईल. स्कोर 1 ने वाढतोय. 34 धावा, 3 बॉल बाकी आहेत. भावेश लहाने जर अशा धावा खर्च करत गेला तर कदाचित फलंदाजांना इथून मात्र जो काही वेळ मिळतो, अवधी मिळतोय, त्यामध्ये मात्र चांगलं प्लॅनिंग, शॉर्ट टाइम मध्ये चांगलं प्लॅनिंग फलंदाज देखील बनवतील आणि चांगलं आक्रमण ते करतील. फटका भारी आहे. समोर लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू अडवण्यासाठी धावतोय. हातातून चेंडू निसटलाय, तोपर्यंत 2 धावा इथून पूर्ण होतील. बीसीसी बेंडकळ संघ पहिल्या इनिंग मध्ये स्कोर जाऊन पोहोचलाय धाव फलकावरती. 36 धावा, 2 बॉल बाकी आहेत आणि 2 चेंडू मध्ये कदाचित एखादा चेंडू सीमा पार घालवण्याचा प्रयत्न. ताकद तर लावली आहे, हवेत आहे चेंडू, दूर आहेत क्षेत्ररक्षक. त्या दरम्यान एका टप्प्याने चेंडू कलेक्ट झाला. पुन्हा 2 धावा, 2 धावांनी स्कोर येतो 38. एक चेंडू आता फक्त बाकी आहे 17चा. जय हनुमान ढवळेपाडा आणि गार्गी 11 कानोर बॉयज संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. एक चेंडू बाकी आहे, 38 धावा झाल्यात. या चेंडूवरती जर एखादा चौकार किंवा षटकार आला तर 40 पार स्कोर बीसीसी बेंडकळ संघाचा जाऊ शकतो. भावेश लहानेचा लास्ट बॉल समोर आले होते. फटका भारी आहे, पकडली कॅच, झटका. इनिंग इथून कंप्लीट. 5 ओव्हर मध्ये बीसीसी बेंडकळ संघाने स्कोर उभारलाय तो मात्र 38 आणि 39 धावांचं लक्ष इथे दिलंय मिताली 11 श्री गणेश कासगाव टीमला. कर्णधार या ठिकाणी टॉस साठी आपण उपस्थित राहा. जय हनुमान ढवळेपाडा आणि गार्गी 11 कानोर बॉयज. सेकंड राऊंडची पहिली मॅच या 2 टीम मध्ये होईल. 4 ओव्हरची ती मॅच असेल, याची आपण नोंद घ्या. रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एका दिलाचा दिलदार आहे तो पक्का. रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एका आहे साऱ्यांच्या मनात, दादा आहे साऱ्यांच्या मनात. कितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. कितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. कितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. थँक्यू डीजे. दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत टॉस करण्यासाठी. सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅच साठी मी विनंती करेल आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष आदरणीय जितेंद्रभाई पाटील, मी भाईंना विनंती करेल की भाई आपण सेकंड राऊंडचा पहिल्या सामन्याचा टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एका बाजूला तुम्ही बघू शकाल गार्गी 11 कानोर बॉयज आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो मात्र जय हनुमान ढवळेपाडा हा संघ. आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे त्या आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय जितेंद्रभाई पाटील भाईंच्या हस्ते आपण हा मानाचा टॉस या ठिकाणी करतोय. पहिला टॉस खरं तर या स्पर्धेचा भाई करतायत. आणि कोण कॉल करतोय? कर्णधार गार्गी 11 कानोर बॉयज संघाचा कॉल. टेल पण टॉस जिंकलाय तो मात्र डिसिजन पेंडिंग आहे. या ठिकाणी टॉस जिंकलाय तो मात्र जय हनुमान ढवळेपाडा संघाने. दोन्ही कर्णधार डिसिजन पेंडिंग आहे. बाई आपण असं नसतं व्हावं. चांगली लढत तुम्हाला बघायला मिळेल. कर्णधार आपण आपला डिसिजन लवकरात लवकर सुपूर्द करावा जेणेकरून विपक्षी टीमला आपली स्ट्रॅटेजी बनवता येईल. आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. 39 रनचं टार्गेट इथे देण्यात आलंय बीसीसी बेंडखळ टीम कडून कासगाव टीमला. आणि या ऐकूया आवाज सेकंड इनिंग मध्ये मयूर कांबळे सरांचा. या सर आपलं स्वागत आहे कॉम्बॉक्स मध्ये. थैंक यू सो मच अजय जी डायरे.
आणि त्याचबरोबर समीरजी सोमणे. पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. मनसे रायगड चषक 2025 हे देखण्याने दिमागदार पर्व आपण एन्जॉय करतोय. खरं तर आजची तिसरी रात्र आहे आणि या फ्रेश पोलचा हा अंतिम सामना आहे. टार्गेट सेट करण्यात आलाय ते मिताली 11 श्री गणेश कासगाव टीम समोर एकूण 39 धावसंख्येचं टार्गेट. जरी छोटा असेल तरी या वातावरणामध्ये या कंडिशनमध्ये हे टार्गेट चॅलेंजिंग होऊ शकतं. आणि ज्या बॉलिंग अटॅकसाठी ओळखले जाते खरं तर मिताली 11 श्री गणेश कासगाव, तशी बॉलिंग मात्र त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. सलामीची जोडी भावेश लहाने आणि राज लहाने ही सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल होते. दुसऱ्या बाजूला आपण BCC बेंडखल टीमला बघतो. बी अगदी उरण तालुक्यामधून हा संघ कर्जत तालुक्यामधून दाखल झालाय. मगाशी समीरजी सोमणे यांनी फार चांगला उल्लेख केलाय की एका बाजूला रायगड आणि ठाणे असंच आपण म्हणूया. दोन जिल्ह्यातील ही दोन गावं एकमेकांच्या विरोधामध्ये आज मनसे रायगड चषक 2025 मध्ये. साहिल घरात आलाय. साहिल ठाकूर आलाय बॉलिंग करण्यासाठी. हायवे इनकडून फार इनकडून tenniscricket.in ची टीम देखील टेलिकास्टिंग करते या स्पर्धेचं. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. जे जे प्रेक्षक आम्हाला लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करतात, प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या क्रीडा नगरीमध्ये आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. स्वतः या स्पर्धेचे शिल्पकार जितूभाई पाटील देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. मॅच ऑन. पहिलाच बॉल अगदी सरळ रेषेमध्ये यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतं. डॉट बॉलने मात्र सुरुवात केली आहे BCC बेंडखल बी या टीमने. दोन्ही टीम बलाढ्य आहेत आणि दोन्ही टीमचा संघर्ष तुम्हाला या मॅच मध्ये बघायला मिळेल, कारण प्रत्येक टीम ही जिंकण्यासाठी देत असते. प्रत्येकाचा संघर्ष तुम्हाला जिंकण्यासाठी बघायलाच मिळतो. इथे आडवा बाटणे मिड विकेटला फिल्डर आहे. लॉंग चेस फलंदाज भावेशच्या बॅट मधून आला हा चौकार. आहे तो पक्का रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का. दिलाचा दिलदार आहे तो पक्का रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का. आहे साऱ्यांच्या मनात दादा, आहे साऱ्यांच्या मनात. थँक्यू. जितू पाटील दादा. नक्कीच नक्कीच, कारण आज ज्या पद्धतीने अवकाळी पाऊस कर्जत खालापूर तालुक्यामध्ये बरसला, कोणीही विचार केला नसेल की सामने होतील. बऱ्याचशा स्पर्धा आज रद्द झाल्या, परंतु हे नाव का मोठं आहे जितूभाई पाटील यांचं. मगाशी पाहुण्याने देखील सांगितलं की जीव म्हणजे जिद्द, आणि ती जिद्द मात्र पेटून उठते ज्यावेळेस या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. आणि नक्कीच भूतो आणि भविष्य आज या कर्जत तालुक्यामध्ये मनसे रायगड चषक थाटामाटात उभा आहे. चौकार आलाय. धावफलक जाऊन पोचेल 8 वरती. 2 चौकार आले सलगचे साहिल ठाकूरच्या अगेन्स्ट. भावेश लहानेची एक दमदार आणि आक्रमक सुरुवात मिताली 11 श्री गणेश कासगाव टीमसाठी. बऱ्याचशा कमेंट्स देखील आहेत. इथे पाठीमागच्या दिशेने गोलंदाजाच्या गतीचा वापर कसा करायचा हे दाखवून देणारा हा फटका. गेलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सलगचा हा तिसरा चौकार. नवीन बॉल मैदानामध्ये द्या. मॅच बॉल. रिव्ह्यू का? येस येस, चेक करतोय. चौकार आहे. सलगचा हा तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक ठोकतोय फलंदाज भावेश लहाने. एक दमदार आणि आक्रमक सुरुवात मिताली 11 श्री गणेश कासगाव टीमची या सामन्यामध्ये. खरं तर असं वाटलं की शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज असतात. हाय व्होल्टेज ड्रामा, नेल बॅटिंग फिनिश, अगदी शेवटच्या मोमेंटपर्यंत सामने जाताना तुम्हाला बघायला मिळतात. परंतु या मॅचमध्ये काहीच वेगळं भावेश लहाने सेट करून आलाय, माइंडसेट सेट करून आलाय
की इथे आक्रमण जर केलं तर लवकर सामना फिनिश होऊ शकतो. आणि जे चित्र मैदानावरती साहिल ठाकूर वरती आक्रमण, पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर सलगचे हे 3 चौकार, 12 धावा धाव फलकावरती डबल फिगर मध्ये. चला जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज, नम्रतेची विनंती. कारण अजूनही 4 सामने बाकी आहेत. अजून 3 सामने पेंडिंग आहेत, म्हणजे सेकंड राऊंडचे 2 आणि या पोलचा अंतिम सामना. साहिल ठाकूर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा तिथे लगेचच कॉल पंचाने केला, डायरेक्ट हिट झालाय. आणि आता तिसऱ्या पंचांना रेफर मात्र करण्यात आलाय. रनआउट साठी रेफर करण्यात आले. सॉफ्ट सिग्नल मला असं वाटतं पंचाने आउट दिलाय, बाद दिलाय. सो आता टेलिव्हिजन स्क्रीनवरती कुणाल डायरे जॉईंट होतील आणि चेक केलं जाईल. OUT आउट. फलंदाज बाद आहे. पहिला धक्का लागलाय मिताली 11 श्री गणेश कासगाव टीमला रनआउटच्या स्वरूपात. खरं तर नो बॉल होता, परंतु धाव घेण्याचा मोह आवरला नाही खरं तर भावेशला. आणि फलंदाज भावेश लहाने जो सुंदर बॅटिंग करत होता, लगातार 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले आणि तदनंतर मात्र तो रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. पहिला धक्का कासगाव टीमला. BCC बेनखल बी या टीमला आता कमबॅक करण्याची सुवर्ण संधी असेल, परंतु या टीमने देखील एक विचार केला पाहिजे. कारण हे वातावरण आहे, अगदी आपण सुरुवातीच्या मॅचेस पासून बघतो की 50-55 टार्गेट अगदी चेस होताना नाकी न आले. 45-40 ची मॅच जर तुम्हाला फसवायची असेल, ती जर तुम्हाला रोखायची असेल, तर त्या पद्धतीचा ॲटिट्यूड तुमचा पाहिजे, त्या पद्धतीचं तुमची बॉलिंग पाहिजे. तो टप्पा तुम्हाला सापडणं फार गरजेचं आहे या क्रीडा नगरीमध्ये. आणि तशी कामगिरी आता होईल का या टीम कडून हे पाहणं फार गरजेचं असेल. बॅटिंगसाठी आलाय जितेश टेंबे. जितेश टेंबे इन ॲट 3. समोर आहे राज लहाने जो सलामीला आलाय. पुनश्च मॅच चालू. साहिल ठाकूर येथे फटका भरपूर चांगला गेलाय, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. आल्या आल्या राज लहानेने ठोकला हा षटकार. मोठी लढत तुमच्या भेटीला येईल. कानोर बॉईज कानोर आणि त्यांना फाईट करतील डवलेपाडा. पहिली मॅच सगळ्यांनाच आठवत असेल, लवजी वर्सेस ढवळेपाडा. अगदी सुपर ओव्हरचा थरार होता होता राहिला. त्यानंतर कानोर बॉईज कानोरने एका हाती सामना जिंकला, दुसरा त्या दोघांमध्ये पुढील लढत बघायला मिळेल. त्यानंतर सामना जिंकला रिची 11 देसाई टीमने. त्यांच्या अगेन्स्ट मात्र इथून जो जिंकेल तो खेळताना दिसेल. पॉइंटच्या दिशेने फिल्डर आहे तिथे एकच धाव मिळते. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात देताना बघायला मिळेल. 1 षटकांच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचेल. तब्बल 20 धावा धाव फलकावरती टार्गेट आहे.
ते 39, म्हणजे इथून अजूनही 24 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. चला टीम मीटिंग नको, BCC बेंडखल बी टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका, लगेचच फिल्डिंग आपली सेट करा. आणि बॉलिंग साठी आलाय जुगल. आणखी फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन सुरू आहेत. 38 सेकंडच्या बाहेर तुम्हाला 3 सीमारक्षक दिसतील. एक लॉंग ऑफच्या रिझन मध्ये फिल्डर येतोय, एक लॉंग ऑन आहे, एक मिड विकेट आहे. युगल फिल्डिंगची सजावट करतोय, कारण P2चा षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. एक गली, एक पॉइंट, एक कव्हर, एक मिड ऑफ, एक डिप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट, एक शॉर्ट स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग. युगल वेगवान बॉल, चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे, उत्तुंग असा षटकार. मिताली 11 श्री गणेश कासगाव टीमचे सगळे बॅट्समन, मला असं वाटतं जर त्यांच्याकडे कार असेल ना ते 6व्या घेर मध्ये चालवत असावेत. इथे स्विच हिटचा फटका, कव्हर सीमारेषेच्या पलीकडे जाईल, चौकार. त्याला 20 धावा. युगल आला बॉलिंग साठी. त्याच्यात सुरुवातीच्या 2 बॉलवरती तब्बल 10 धावा संघ जाऊन पोहोचलाय. कासगाव 30 या आकड्यावरती. इथे आडवा बाटने शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे आणखी एक येतोय, सलगचा दुसरा चौकार. या थंडीच्या वातावरणामध्ये जवळपास 2 वाजलेत. कठीण असते या वातावरणामध्ये बॅटिंग करणं, परंतु आक्रमकता हाच तुमचा बचाव, हे तंत्र शुद्ध मी म्हणेन वापरलंय ते कासगाव टीमने. चांगली बॅटिंग. इथे ओव्हर पिच बॉल थोडासा स्लोअर वन टाकण्यात आला होता. जुगलच्या माध्यमातून अगोदरचे सगळे चेंडू हे वेगवान होते. डॉट बॉल बराचशा कालावधीनंतर आलाय, कारण मागच्या तुम्ही 6-7 बॉलचा जर विचार केला ना तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी या इनिंग मध्ये बघायला मिळाली. मिताली 11 श्री गणेश कासगाव टीमच्या बाजूने धाव फलक पोहोचले 34 धावा. अजूनही 5 ची गरज आहे. सोपा सामना आहे कासगाव टीम साठी. युगल आडवा पाटने आणखी एक स्लोवर वन टाकण्यात आला, परंतु पाठीमागच्या दिशेने झाली मिसफील्ड. अगोदरच दुष्काळ, त्यामध्ये 13वा महिना. 22चा हा चौकार. एक धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तर औपचारिकता शिल्लक राहिली आहे. जवळपास 3 षटका आधीच हा सामना फिनिश होतो की काय असं आता वाटू लागले. वेल बॅटिंग. इथे बाहेरची कडा, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. षटक क्रमांक संपले, हे दुसरं, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलक जाऊन पोहोचेल 38. 38 धावा, 1 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय तो ढवळेपाडा टीमने, आणि निर्णय मला असं वाटतं पेंडिंग आहे. बॅटिंग आहे का? येस, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. एक धाडसी निर्णय घेतलाय तो ढवळेपाडा टीमने. आणि सुनीलला आपण बघतोय मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्यांनी परिधान केली आहे. ती जर्सी परिधान करून तुम्हाला तो खेळताना दिसेल. 1 धावसंख्येची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी क्लोज फिल्डिंग बोलवण्यात आले. येथे टॅप केलाय
कव्हरच्या दिशेने फटका गेला सीमारेषेच्या पलीकडे आणि हा सामना जिंकलाय तर मिताली 11 श्री गणेश कासगाव टीमने. बी टीम तुम्ही देखील दूरवरचा प्रवास करून या मनसे रायगड चषकामध्ये खेळण्यासाठी आला. तुमचं देखील हार्दिक आभार आम्ही या आयोजकांच्या वतीने व्यक्त करतोय. सामन्याचा सामनावीर ज्याने बॅटिंग करत असताना 8 चेंडूमध्ये तब्बल 21 धावसंख्येची इनिंग पेश केली आणि गोलंदाजी करत असताना देखील एक षटक टाकलं, 4च धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये एक विकेट मिळवली. तो राज लहाने ठरतो या सामन्याचा सामनावीर.